हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा एक विषय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात. कारण तो म्हणजे असा की आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवसाचं आमरण उपोषण केलं. राज्य सरकारने त्यांना 1 महिन्याची मुदत मागितली. त्यांनी सरकारला ती मुदत 1 महिन्याऐवजी 40 दिवसाची दिलेली आहे. परंतु मित्रांनो, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या आणि आरक्षण लागू करा अशी मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाजाची मागणी आहे. सरकारनं त्याला आश्वासन दिलेलं आहे, वेळ मागितलेला आहे आणि तो वेळही त्यांना मिळालेला आहे. परंतु जर 40 दिवसात राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी समाजाचं सरसकट आरक्षण दिलं नाही तर नेमकं काय राज्यामधली परिस्थिती निर्माण होऊ शकते हे या ठिकाणी आपल्याला सांगणं कठीण आहे, असं एक मराठा समाजाचे जाणते नेते असलेले मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी या ठिकाणी खळबळजनक वक्तव्य केलेले आहे. मित्रांनो, पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मीडियाला प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय, मराठा समाज हा कुणबीचा आहे. मराठा समाजाला कुणबी समाजाचंच आरक्षण मिळायला पाहिजे होतं. परंतु मराठा समाजामध्ये काही गर्विष्ठ मराठे होते किंवा त्यांना आरक्षण नको, त्याकडे पाहण्याची नजर त्यांची वेगळी होती आणि म्हणून त्यांनी आरक्षण नाकारलं, त्याकडे अज्ञानानं पाहिलं आणि त्यामुळेच मराठा समाजावर आजपर्यंत अन्याय झालाय. वास्तविक पाहता मराठा समाज हा कुणबी आहे, त्यांना ओबीसी मध्येच सहभागी करून घेणं गरजेचं होतं आणि आजही ते गरजेचं आहे, नियमाला धरून आहे, असंही पुरुषोत्तम खेडेकर या ठिकाणी बोलले. परंतु हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं, परंतु त्यांनी सांगितलं की 1 महिना मुदत द्या, आम्ही आरक्षण देऊ. परंतु वास्तविक पाहता 50% आणि 52% आरक्षणाच्या पुढे जाऊन राज्य सरकारला आरक्षण देण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी मधूनच द्यावं लागेल. परंतु सध्याची परिस्थिती आणि राज्यकर्त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर ते ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. आणि मित्रांनो, आपणही पाहिले की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय, म्हणजे ओबीसी मध्ये ते आरक्षण देणार नाहीत. त्यासोबत एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा ओबीसी आरक्षणकर्ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतोय आणि मराठा समाजाला जरी आरक्षण देत असलो तर तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही, म्हणजे ते ओबीसी मधून देत नाहीयेत. आणि राज्यामध्ये जे मंत्री आहेत, अनेक मंत्री आहेत जे ओबीसी समाजाचे आहेत, त्यामध्ये छगनराव भुजबळ असतील यांनी सुद्धा स्टेटमेंट केलं, गुलाबराव पाटील असतील यांनी स्टेटमेंट केलं, विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्टेटमेंट केलं. त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनी स्टेटमेंट केलं की मराठा समाजाला आरक्षण द्या, आम्ही विरोध करत नाही, परंतु त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, कारण तसं जर झालं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल. एवढा मोठा सत्ताधारी आणि विरोधकांचा, मंत्र्यांचा, आमदारांचा, नेत्यांचा दबाव हा राज्य सरकारवर आहे आणि राज्य सरकारमध्ये जे मंत्रिपदावर आहे त्यांचाही तो आहे. विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट करत असतील तर निश्चितपणे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही, असं वक्तव्य पुरुषोत्तम खेडेकर यांनी या ठिकाणी केलंय. आणि मग जर असं असेल तर मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन कसं दिलं या प्रश्नाला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसली आहेत, त्यांना मराठा आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आले. वास्तविक पाहता सरकार ते करू शकत नाही. जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार त्या ठिकाणी नवीन घटना आणि नवीन कायदा तयार करून 50% अधिकचा आरक्षणाचा कोटा तो वाढवू शकतो आणि तो वाढलेला कोटा राज्य सरकारला देऊन राज्य सरकार त्यामध्ये आरक्षण देऊ शकतं. परंतु सध्या तशी हालचाल आणि परिस्थिती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दिसत नाही. जर असं असेल 40 दिवसानंतर जर राज्य सरकारनं मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला जर त्या ठिकाणी साथ दिली नाही आणि आरक्षण दिलं नाही तर मात्र परिस्थिती काय राहील या प्रश्नाला उत्तर देताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर 40 दिवसात या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही आणि तो जर सकारात्मक झाला नाही तर 40 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती पाहायला मिळू शकते. याबद्दल कुठलंही कुतूहल वाटू देऊ नका, असा एक सूचक इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, पुरुषोत्तम खेडेकर हे अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून काम करतायत
मराठा सेवा संघात लाखोंचा जो काही नोकर वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांना त्यांनी संघटित केलेले आहे आणि विशेषतः मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, शिक्षणात मिळालं पाहिजे, त्यांच्यासाठी वसतिगृह उभा केले पाहिजेत, असे अनेक मुद्दे घेऊन त्यांनी जे राज्य सरकार राज्यकर्ते होते त्यांना त्या ठिकाणी आपल्या मागण्या लावून धरलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांना मराठा समाजाचा आणि त्यासोबत ओबीसी समाज आणि राज्यातल्या पूर्ण राजकीय परिस्थितीचा, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास आहे. ते जाणते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि म्हणून त्यांची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी आणि महत्वाची आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्याला राज्य सरकारनं आरक्षणाचं गाजर दाखवलंय असं ते बोलतायत आणि 40 दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर राज्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला वेगळं काही वाटू नये असा सूचक इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला. मित्रांनो, DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आवाहन करतोय की आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट देऊन, पाठिंबा देऊन त्या ठिकाणी पूर्ण आश्वासन आणि शब्द तुम्ही दिलेला आहे की 30 दिवसाच्या आत आम्ही आरक्षण जाहीर करतोय. जरांगे पाटलांना तुम्हाला 10 दिवसाचा वेळ वाढून दिलेला आहे, म्हणजे 40 दिवसाच्या आत तुम्हाला मराठा समाजाला कुणबी सरसकट आरक्षण जाहीर करणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. जर आपण असं करू शकला नाही तर 100% राज्यामध्ये मराठा समाजामध्ये संताप त्या ठिकाणी निर्माण होईल, एक उद्रेक भावना त्या ठिकाणी निर्माण होईल, याची जाणीव आपल्याला आहे आणि त्याची फक्त मी आपल्याला जाणीव करून देतोय. कारण मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा त्यांचा गाव आणि परिसरातल्या गावाचा पाठिंबा त्यांना मिळाला होता, परंतु लाठीचार्ज पोलीस प्रशासनाने केला, गोळीबार केला आणि आंदोलनाचा उद्रेक त्या ठिकाणी झाला. आज राज्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. आज प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचा जनसमुदाय मराठा समाजाचा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन खूप विराट स्वरूपात, मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आता पेटून उठलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाच्या या अपेक्षा भंग झाल्या आणि त्यांना जर आरक्षण आपण देऊ शकला नाही तर याचा राग राज्यकर्त्यांवर निघेल आणि हा निघू नये यासाठी राज्यातलं सरकार असेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचं जे सरकार असेल ते, आणि त्यासोबत केंद्रातलं मोदी सरकार यांनी एकत्र बसून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण DS न्यूज सुद्धा या ठिकाणी अपेक्षा करत आहे की राज्यात शांतता असावी, कायदा आणि सुव्यवस्था असावी, परंतु तू बिघडण्यासाठी जर कोणी जबाबदार ठरत असेल तर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी सहन करावे लागू शकतात. आणि यासाठीच राज्यांनी आणि केंद्र सरकारनं तात्काळ सावध होऊन मराठा समाजाची आणि दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळावा आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी संपवावं अशी आव्हान आणि विनंती सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला करतो. मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करा वाटला, कारण पुरुषोत्तम खेडेकर हे जाणते मराठा समाजाचे नेते आणि त्यांनी जो इशारा दिलाय आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं गाजर दाखवलं असं जे स्टेटमेंट केलंय हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आपली लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला काय वाटतं, राज्य आणि केंद्र सरकार 40 दिवसापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल काय, आणि जर 40 दिवसात आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज आणि राज्यातली स्थिती काय असेल असं तुम्हाला वाटतं? ही प्रतिक्रिया आपण निश्चित द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.